माहितीये का? काय ग, ह्या वेळेला इथं काय करतेस? चल मी तुला घरी सोडतो. आज मी बघून घेईन तुझा. अगं पण ह्या वेळेला तू इथं काय करतेस? श्री दाक्षिण्य. एक मिनिट. माहितीये आपलं भांडण झालं होतं. भांडण म्हणजे तो गैरसमज होता. तू माझ्यावर चिडली होतीस, मी तुझी माफी मागितली. मला असं वाटतं की आपण तो विषय आता थांबवूया. मोबाईल मधून एखादी गोष्ट कशी डिलीट करतो ना, तसा तो विषय डिलीट करून टाकूया. ठीक आहे? काय झालं? घरच्यांशी भांडली आहेस? नलिया का नेहमीच्या गोष्टी असतात या. रिलॅक्स. यात असं काही. तुझ्यासाठी हे सगळं सोपं आहे रे. तुझ्याशी बोलते, गप्पा मारते. ऑब्विसली सगळ्यांचीच आई. नाही, माझी आई माझ्याशी नाही बोलत. तिला मी तिकडी, अशुभ, अपशकुनी वाटते. आतापर्यंत माहितीये बाहेरचीच लोक मला बोलायची. आता घरच्यांना पण मी जड झाले रे. आणि त्यात आई माझं लग्न लावायला निघालीये. कुठल्या आईला आपल्या मुलीचं लग्न व्हावं असं वाटणार नाही? पण माझ्या मनाची तयारी नसताना मी कसं करू लग्न? मग घरात वाद होतात. माझं आणि माझ्या आईचं भांडण झालंय. मी असं ना मन मारून बोलणी ऐकत नाही जगू शकत. आणि आई मला म्हणाली की तुझे जसे 2 भाऊ घर सोडून गेले तशी तू पण जा. मला नाही राहायचं इकडे. नलिया ग, कुठपर्यंत पळणार आहेस? असं पळून जगापासून दूर जाशील ग. स्वतःपासून कशी पळणार आहेस? जगाला फसवणं सोपं आहे ग, स्वतःला फसवणं अशक्य. काय करू मम्मी? मग तसं ठामपणे सांग. स्वतःच्या दुःखाचं भांडवल नको करूस. लोक तुला तिकडे म्हणतायत ना, म्हणू देत. तू नको माणूस. तू अपशकुनी नाहीयेस ना, मग ते सिद्ध कर. पण त्यासाठी तुला स्वतः फाईट करावी लागेल. असं पाठ फिरून निघून जाणं सोपं आहे ग. संघर्ष करायला, फाईट द्यायला जिद्द लागते. रात्र खूप झाली. चल मी तुला घरी सोडतो. मला नाही जायचंय घरी. जा इथून. नली, मी जर तुला बघितलं नसतं तर गोष्ट वेगळी होती. पण मी तुला बघितल्यावर सुद्धा ह्या वेळेला मी तुला एकटीला असं इथं सोडून जाणं मला पटत नाहीये. मला नाही जायचंय घरी. गुपचूप घरी चल, नाहीतर मी हाताला धरून घरी घेऊन जाईन. ते बाई राहू दे, नाहीतर तू म्हणशील खोताना स्त्री दाक्षिण्य नाहीये. असं नाही बोलणार मी. चल.
नली. ऋषी, रिलॅक्स. हो अरे पण नली तुझ्यासोबत. अरे त्याचं काय झालं, मी घरी येत होतो आणि एसटी स्टँडवर बसलेली नलिनी दिसली. वेद, थँक्स अरे. वेडा आहेस का? थँक्स कशासाठी? नलिनीच्या जागी आपल्या गावातली दुसरी कुठली मुलगी ह्या वेळेला मला तिथे दिसली असती तर मी हेच केलं असतं ना. देवाला काळजी असते अरे. देवाच्या मनात होतं म्हणून कोणीतरी माझ्या गाडीच्या आडवं गेलं, मी ब्रेक मारला आणि मला ही तिथे दिसली. येऊ मी? चल, गुड नाईट. कुठे चुकलो ग मी? कुठे कमी पडलो? नली, तुझ्या मनातलं मला काही सांगावंसं वाटत नाही का ग? तुला माझा आधार नाही वाटत का ग? तुझा हा भाऊ एवढा नालायक आहे म्हणून तू हा निर्णय घेतलास? नली अगं, आज तुला वेद भेटला आणि तो तुला घरी परत घेऊन आला म्हणून. तुला भेटलाच नसता तर कुठे जाणार होतीस तू? नली, तुझ्याशिवाय माझं आणि आईचं काय झालं असतं याचा विचार तुझ्या मनात आला नाही का ग? पुन्हा जर असा मूर्खपणा केलास ना तर. चल, एक मिनिट. ह्यातलं आईला काही कळता कामा नये, कळलं? चल. मला वाटतंय या जगातली सगळ्यात दुर्दैवी आई आहे मी. इतक्या वर्षात मी माझ्या मुलांना कळलेच नाही कधी. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या भल्याचाच विचार करते. एकदा कधी रागानं बोलले तर एवढी टोकाची भूमिका. आणि एवढं सगळं होऊन हे माझ्यापासून लपवावं वाटलं तुला ऋषी? मला आज कळलंय मी तुमच्यासाठी किती परकी आहे ते. झालं का चराप आणि गुरांचं? हा झालं. काय झालं रे? काही नाही. नजर अशी भिरभिरल्यासारखी काय? हा? आणि नेहमी घरात वेळेत येणारा तू आज काय एवढा उशीर? अरे मी वेळेतच येणार होतो. त्याचं काय झालं, एसटी स्टँड समोर ना माझ्या बाईकच्या समोर एक बाई गेली. आता मी ब्रेक दाबला. ती बाई कोण होती ते काही कळालंच नाही, पण एसटी स्टँड समोर मला नली दिसली. काशीराम गावडेची मुलगी एवढ्या रात्री? हो, डोक्यात राग घालून घर सोडून निघाली होती. मी तिला समजावलं, घरी सोडून आलो. त्या सगळ्या गोंधळात मला उशीर झाला. हसायला काय झालं? तुमच्या दोघांचं नातायला विळा भोपळ्यासारखं आहे. कधीतरी पटले का रे तुमच्यात? हा? त्या दिवशी नाही तणतणत आली होती घरी, काय झालं? शेवटी तुला माफी मागावी लागली. काका ते वेगळं आहे. काय वेगळं वगैरे काय? मला ना कधी कधी तुझंच वागणं वेगळं वाटतं. ज्या नलीशी भांडतोस तिचीच मदत करतोस. काय? हा गुण मी तुझ्याकडूनच घेतलाय. माझ्याकडून? कुठला? संकटात असणाऱ्या, अडचणीत असणाऱ्या माणसाला हवी ती मदत करावी. अशा वेळी राग, लोभ, वाद हे सगळं विसरून जावं.
बरोबर ना? चला. ही दे लवकर पोहे, भूक लागली. देत आई मस्त झाले तर पोहे. तुझी ना कमाल आहे आई. एवढे वर्ष तुझ्या हातचे एवढे टेस्टी पोहे खातोय, अजिबात चव बदललेली नाहीये. कसं जमतं ग तुला? आई, नलीचं आटपलं की ती येईल बाहेर. आणि आता बऱ्यापैकी नॉर्मल आहे ती. तू बस, पोहे खा, थंड होतील. हो, पण ती आत्या, तुला सांगतो, ह्या दोघी मायलेकींचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे यांचे रुसवे फुगवे तर काही संपत नाहीत. या धड दोघी एकमेकींशी बोलत सुद्धा नाही. बरोबर बोललास तू ऋषी. बघितलंस ना, नलिनी खायच्या आधी आईच्या घशाखाली काही घास उतरत नाही. या दोघींचं कसं आहे माहितीये, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. दादा, आईला सांग मी लग्नासाठी तयार आहे. आई, ऐकलंस ना तू? ऐकलं, पण थांबली का बघ. पण लग्नाला तयार झाली ना ती आता. देवानं सुबुद्धी दिली म्हणायची. आता तू एक काम कर, तू गुरुजींना कळव. हा, मी लग्नाची तयारी करायला घेते. हो, आत्ता जातो. मिताली, सांगितलंस ना ग चेंडूला? येईलच ग, हुंडाडत असेल कुठेतरी. बोल ना, काय काम आहे? माझं एक खूप महत्वाचं काम आहे चेंडू. सगळी लोक महत्वाची कामं मला सांगतात. हो का साहेब? मग माझं काम कराल का? हो, करतो की. एकमेकांना मदत करणे म्हणजेच माणूस धर्म. गुरुजी सांगतात, एका हाताने द्यावे, दुसऱ्या हाताने घ्यावे. बर, मग माझं काम कर. वेदकडे जा आणि त्याचा नंबर घेऊन ये. धावत जातो आणि पळत येतो. पटकन जा. काका, हळू काका, हळू. बस बस बस. काका रे, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, पण काल रात्री तू घरी आलाच नाहीस. काका, का वागतोयस असा? काय झालंय? एक मिनिट, तू काही खाल्लं वगैरे नसशील? चल आपण नाश्ता करू. नको रे मला, तू कर जा. काका, एक विचारू? काका, तू दारू का पितो? हा प्रश्न सोडून काही विचार. नाही, त्याहून महत्वाचं काहीतरी विचारायचं. काका रे, तुझ्या अंगा खांद्यावर खेळलोय मी, त्यामुळे मला सतत प्रश्न पडत राहतो की तुला काय झालंय, तू का असा वागतोयस? हे बघ, मी जसा होतो तसाच आहे. मला नाही वाटत. काका, तुझ्यात आणि विठा काकू मध्ये काय प्रॉब्लेम आहे? काका अरे ऐक तरी. अरे ती किती प्रेमळ आहे, तुझ्यासाठी घरच्यांसाठी मर मर मरते. इतक्या मायेने आपलं घर सांभाळते, तुला काही हवं नको ते बघते. अरे काका, त्याची फार अपेक्षा नाहीये. तू तिच्याशी प्रेमाने बोलावंस, विचारपूस करावीस, एवढंच. पण
तू मात्र तिच्याशी एका शब्दाने बोलत नाहीस. तू लहान आहेस रे, तुला नाही करणार. तुला काय नाही कळणार? अरे मारून मुटकून तुमच्या मनाविरुद्ध एखादं नातं तुमच्यावर लादलं जातं ना, तर त्यात कटुताच राहते. अरे काका पण माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं रे माझं. अरे पण काका त्याला इतकी वर्ष झाली ना आता. पण सत्य बदलणार आहे का? पण सत्य हे सुद्धा आहे की विठा काकू गेली कित्येक वर्ष मायेने तुझी सेवा करतेय, आपलं घर सांभाळतेय. मी सांगितलं होतं तसं करायला? मी सांगितलं होतं का तसं करायला? हे बघ, विठाने काय करावं काय नाही हा तिचा प्रश्न आहे. मला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. अगं बाई, हा घ्या आशीर्वाद. अरे वा, हाच मला आशीर्वाद हवा होता. हो ना, पण अजून मागितलं तर दपट दे ना. काय इकडे कशी काय स्वारी? सहजच विचार केला, म्हणलं जरा वेदला भेटावं, जरा गप्पा माराव्या. वेद बारशाला होतस त्याच्या? काय दादा बिदा म्हणण्याची पद्धत आहे की नाही? बारशाला नव्हतो, मित्र आहे ना. हो का? पण वेद घरी नाहीये, काही काम होतं का? माझं नाही, नलीला वेदचा मोबाईल नंबर हवा होता. अच्छा, नलीला वेदचा नंबर हवा होता का? हो. थांब मी लिहून देते. लिहू नको, सांगा, मला पाठवील. हो का? बर नीट आहे का? नंबर मिळाला वेदचा? आशीर्वाद पण मिळाला आणि नंबर पण मिळाला. दे मग. कुठे मोबाईल दे. मोबाईल? नंबर पाठ आहे वाटतं. हे घे. हा वेदचा नंबर आहे? हो. व्हेरी गुड. तुला आता माझ्याकडून कोल्ड्रिंक. पण चेंडू, वेदने काहीच विचारलं नाही नंबर देताना. वेद भेटलाच नाही. हा नंबर कुठून मिळाला तुला? त्याच्या आईकडून. त्याच्या आईनं विचारलं कुणाला नंबर पाहिजे, मी सांगितलं नलीला. अरे देवा, चेंडू तू एक काम धड करत नाहीस. तुझं ना कोल्ड्रिंक कॅन्सलच आहे. प्लीज प्लीज प्लीज. मिताली दे गयाला कोल्ड्रिंक. ये रे. हाय. हाय, बस ना. काय मग, खास फोन करून आम्हाला बोलावून घेतलं? बाय द वे, माझा नंबर कुठून मिळाला? तुझा नंबर मिळवणं कठीण आहे का? नाही, मी तुला हे सांगायला बोलवलं. तू त्या दिवशी मला जे सांगितलंस ते पटलं मला, आणि मी लग्नाला होकार दिला. पण तुला तर ते लग्न मान्य नव्हतं ना? ते आधी. पण जसं तू समजावून सांगितलंस ना, पळून जाऊ नकोस, खंबीरपणे उभी राहा. पळून जाणं सोपं असतं, पण जिद्दीने लढलं पाहिजे, हे पटलं मला. आणि मी टिकली यात माझा काय दोष? मी अपशकुनी नाहीये हे मी सिद्ध केलं पाहिजे, आणि त्याची जाणीव करून दिल्यामुळे थँक्स. कारण त्यामुळे मी वडाच्या झाडासोबत लग्न करायला हो म्हणू शकले. वडाच्या झाडासोबत लग्न करायला हो म्हणू शकले. एक मिनिट, तुझं लग्न वडाच्या झाडाशी होतंय? होय. तुझ्या आईनं तुझं लग्न वडाच्या झाडासोबत ठरवलंय? होय वेद.
हे बघ, त्या दिवशी सिच्युएशन अशी होती की मी त्या फ्लो मध्ये थोडस जास्त मोटिवेशनल बोलून गेलो, पण त्यामाग इंटेन्शन एकच होतं की तू असा कुठलाही निर्णय घेऊ नयेस की ज्याच्यानं तुला किंवा काकूंना किंवा ऋषीला त्रास व्हावा. म्हणजे तुला हे माहित नव्हतं? अगं पण तुझं लग्न ठरलं एवढंच बोललीस ना तुम्हाला. हो वेद, कारण मी तेव्हा त्या मनस्थितीत नव्हते की तुला सगळं सविस्तर सांगेन. ते झाड, ही बाई, ती मुलगी. वेद काय बडबडतोयस? मला एक स्वप्न पडलं होतं. एक बाई, एक मुलगी आणि एक वडाचं झाड. काय काय बाई झाड काय बोलतोस तू? तू वेद मला खूप कन्फ्यूज करतोयस. तुला जर काही यातलं माहितीच नव्हतं तर तू माझ्या भानगडीत का पडलास? तू समजवलंस म्हणून मी झाडासोबत लग्न करायला हो म्हणाले. आता तू म्हणतो तुला काही माहितीच नव्हतं. काय तू का भेटलास मला त्या दिवशी? गोंधळ घालून ठेवलाय नुसता. काय करू मी आता?